समोरच्याचं खोटं बोलणं ऐकायला खरी गंमत केव्हा येते माहितीये? अरे जेव्हा आपल्याला सत्य माहिती असतं. अरे जिथे जिथे आमच्या मदतीची गरज असते तिथे तिथे आम्ही असतो कायम. अगं पंढरपूरच्या वारीला जावंसं वाटलं यात काही गैर नाही. तीर्थक्षेत्राला महत्व आहेच, पण त्यात अडकून राहू नकोस. कुठल्याही दगडाचा विठ्ठल करू शकते आणि कुठल्याही जागेचं पंढरपूर. दगड एकदाच मूर्ती बनून मंदिरात जातो आणि देव बनतो, पण माणूस सदान कदा मंदिरात जातो आणि दगडच राहतो. त्याचं काय करणार? अगं कुंभाराळीत मूर्तीचा सौदा करताना पाडून मूल्य मागतात आणि एकदा का प्रतिष्ठापना केली की त्याच मूर्तीकडे गाराणीच्या गारणी घाल. समोरच्याचं खोटं बोलणं ऐकायला खरी गंमत केव्हा येते माहितीये? अरे जेव्हा आपल्याला सत्य माहिती असतं. अरे जिथे जिथे आमच्या मदतीची गरज असते तिथे तिथे आम्ही असतो कायम. अगं पंढरपूरच्या वारीला जावंसं वाटलं यात काही गैर नाही. तीर्थक्षेत्राला महत्व आहेच, पण त्यात अडकून राहू नकोस. कुठल्याही दगडाचा विठ्ठल करू शकते आणि कुठल्याही जागेचं पंढरपूर. दगड एकदाच मूर्ती बनून मंदिरात जातो आणि देव बनतो, पण माणूस सदान कदा मंदिरात जातो आणि दगडच राहतो. त्याचं काय करणार? अगं कुंभाराळीत मूर्तीचा सौदा करताना पाडून मूल्य मागतात आणि एकदा का प्रतिष्ठापना केली की त्याच मूर्तीकडे गाराणीच्या गारणी घाल. समोरच्याचं खोटं बोलणं ऐकायला खरी गंमत केव्हा येते माहितीये? अरे जेव्हा आपल्याला